राहुरीच्या मुळा नदी पात्रामधील 14 गावं पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन पाण्याचा प्रवाह आणि वाळू तस्करांच्या उत्खननामुळे सातत्यानं पाईपलाईन वाहून जाणं किंवा नादुरुस्त होऊन तुटली जायची। यामुळे बारागाव नांदूरसह 14 गावं पाणीपुरवठा खंडित होऊन या योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाण्याची टंचाई होऊन विस्कळीतपणा होत असे। यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी योजनेचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या विशेष फंडामधून मुळा नदीच्या पात्रामधील जुनी पाईपलाईन बदलून 150 मीटर लांबीच्या नव्या लोखंडी पाईपलाईनसाठी 24 लाखांचा निधी मंजूर करत या ठिकाणी कामाची पाहणी केली। बारागाव नांदूरसह 14 गावे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन राहुरीच्या मुळा नदी पात्रामधून राहुरी खुर्दच्या बाजूने काढण्यात आली होती। मात्र नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह आणि वाळू तस्करीमुळे सातत्याने या योजनेला बाधा पोहोचत असायची। साधारणतः 150 मीटर लांबीची पाईपलाईन नदीच्या पात्रामध्ये उंचीवर असल्याने वाळू उचलणारे यांच्या उपद्रवामुळे नदीच्या पात्रामधील वाळू उचलल्याने पाईपलाईन खचणं तुटणं असे प्रकार अनेकदा घडत असत। याला कायमस्वरूपी उपाय शोधून नव्यानं नदीच्या पात्रामध्ये खोली घेऊन पाईपलाईन वाहून जाणार नाही यासाठी 3 मीटर खोलीचे लोखंडी गल्डर आतमध्ये टाकण्यात येऊन यावर पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलंय। पाण्याचा कितीही प्रवाह आला तरी यामुळे पाईपलाईनला क्षती पोहोचणार नाही। तालुक्यामध्ये बारागाव नांदूर ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत मुळा नदी क्रॉस करून आपली ही जी MS पाईपलाईन 600 mm डायमीटरची MS पाईपलाईन म्हणजे लोखंडी पाईपलाईन आहे। ती जी जुनी पाईपलाईन होती ती 20 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन अनेक ठिकाणी ती खराब झाल्यामुळे आणि वाळू तस्करांचा धोका असल्यामुळे आणि ती वाळूच्या बेडपासून उंच होती। नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ती पाईपलाईन मागच्या 2-3 वेळेचा अनुभव आहे ते अनेक वेळेस तुटली होती। त्यामुळे वारंवार या योजनेचा पाणीपुरवठा खंडित होत होता आणि तिचं लाईफ पण संपत आलेलं होतं। यासाठी अतिशय महत्त्वाची ह्या योजनेमधला क्रुशियल पॉईंट ज्याला आपण म्हणू की ह्या योजनेतून 12 गावांना जे पाणीपुरवठा करणार ही जी नदी क्रॉस करून गेलेली पाईपलाईन आपल्याला नवीन टाकल्याशिवाय पुढच्या योजनेला आपण गावांना पाणीपुरवठा करू शकत नव्हतो। तर असं हे महत्त्वाकांक्षी काम जे होतं ते सन्माननीय गाडे सरांच्या सतत पाठपुराव्यांनी ते जिल्हा परिषदच्या देखभाल दुरुस्तीच्या निधीमधून मंजूर करण्यात आलं। त्या कामामध्ये 25 लाखाचं हे काम होतं। त्या कामामध्ये लोखंडी पाईपलाईन नदीपात्रातून टाकणे, त्याच्यावरती आतमधून पाईपला गंज लागू नये म्हणून आतमधून त्याच्या इपॉक्सी कोटिंग पेंट मारायचा होता। त्याच्यानंतर वरतून गंजू नये म्हणून त्याला रॅप कोटिंग करायचं आणि इव्हन दो पाण्यामध्ये ही सतत पाईपलाईन राहणार असल्यामुळे तिच्यावरती कॉन्क्रीटचं एन्केसिंग करून अतिशय मजबूत असं काम आपण हे तातडीनं करण्याचं जे काम होतं। वरून पाणी सुटण्याची भीती होती आणि निसर्गाने साथ दिली आणि आपण हे काम वेळेमध्ये पूर्ण करू शकत आहोत। 2-3 दिवसामध्ये हे काम पूर्णत्वास येईल आणि ह्या लाईनमधनं योजनेचा पाणीपुरवठा सुरू होईल। तर अशा या कामाला सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये प्रयत्न झाल्यामुळे मी सगळ्यांना जे ह्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना आमचे टेक्निकल स्टाफ आहे, डिप्टी इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, तिथल्या समितीची जी सर्व सदस्य मंडळी आहेत, आमचे प्रामुख्याने BDO साहेब, या सगळ्यांनी अतिशय वेळेवर मदत केली हे काम होण्यासाठी। आयुष्य किती आहे या लाईनला? आयुष्य आता 30 वर्ष या लाईनला काय होणार। तसेच यावर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येऊन मजबूतीकरणही करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या योजनेच्या जे कायमस्वरूपी ही योजना वाळू वाहतुकीमुळे किंवा वाळू उचलेगिरीमुळे या ठिकाणी तुटते, त्यानिमित्ताने समक्ष येऊन या ठिकाणी पाहणी केली। त्यांचे मी आमच्या समितीच्या वतीने या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो। अत्यंत सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न पाण्याचा आहे आणि बारागाव नांदूर आणि इतर ही 14 गावाची योजना 2002 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तिचा आराखडा तयार केला आणि कार्यान्वित 2002 साली झाली आणि आज जवळपास गेले 2002 ते 2017 15-16 वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत चांगलं काम या योजनेचं पाणीपुरवठ्याचं चालू आहे। परंतु गेल्या 7-8 वर्षापासून या वाळू तस्करीमुळे योजनेचा सातत्याने मुळा धरण भरल्याच्या नंतर
मुळा नदीमध्ये पाणी आल्यानंतर योजना त्या ठिकाणी तुटायची आणि अनेक दिवस नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागायचं. आम्ही अत्यंत काळजीने ते काम त्या ठिकाणी करायचो, परंतु कायमस्वरूपी हे काम होण्याच्या दृष्टीने हे काम आम्ही हाती घेण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत जवळपास 24 लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. या कामामध्ये अहोरात्र रात्रंदिवस ही काम त्या ठिकाणी चालू आहे. मुळा धरणाची पातळी त्या ठिकाणी वाढत आहे. आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सन्माननीय अधिकारी आणि आमच्या समितीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक सर्वांच्या सहकार्याने हा प्रश्न कायमस्वरूपी त्या ठिकाणी सुटणार आहे. याप्रसंगी राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, भाऊसाहेब देवरे, साहेबराव म्हसे, रवींद्र म्हसे, अर्जुन म्हसे, राहुरी साखर कारखाना संचालक नंदकुमार डोळस, अशोक जाधव, महेश जंगम, अनिल आढाव, भिंगारदे दादा, जेदे भाऊसाहेब, पालवे दादा, अफजल पठाण, पाणीपुरवठा योजनेचे सचिव बाळासाहेब गागरे, शौकतभाई इनामदार यांसह कॉन्ट्रॅक्टर सलीमभाई शेख यांची उपस्थिती होती. योजनेखाली जवळपास 85,000 लोकसंख्येच्या नागरिकांना पिण्याचा पाणी पुरवठा होत असतो आणि बहुतांशी गावांमध्ये जवळपास 100% गावं एक क्षारयुक्त पाणी त्या ठिकाणी असल्यामुळं खूप गंभीर परिस्थिती पाईपलाईन तुटल्याच्या नंतर निर्माण होती. परंतु तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय मंजुषाताई गुंड, त्याचबरोबर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील आणि आमचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई डोळस, त्याचबरोबर सुमनताई देवरे आणि आमची सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले, पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सन्मान्य कदम साहेब, त्याचबरोबर आमचे गीते साहेब, परदेशी इंजिनियर आणि सन्मान्य एकरदर्श अधिकारी आमचे पंचायत समिती गट विकास अधिकारी शेळकणी सर्वांनीच या योजनेच्या कामामध्ये सातत्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम पूर्णत्वास जाणार आहे. 2-4 दिवसामध्ये ही योजना, नवीन योजना पुन्हा आमची सुरू होणार आहे आणि हा एक अत्यंत आनंदाचा क्षण मानणारे आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही आहोत. नागरिकांचा हा ज्वलंत प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश आलं. महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत चांगली योजना चालू त्या ठिकाणी आहे. जवळपास आमचे 2.25 कोटी रुपये या योजनेची शिल्लक आहे. नफ्यामध्ये योजना आहे. अनेक योजना वीज थकबाकी असताना अनेक कारणामुळं बंद चालू असतात, परंतु सातत्याने योजना चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करतात. अनेक माणसं किंवा अनेक नेत्यांनी आम्हाला शाबासकीची थाप त्या कामामध्ये दिलेली आहे. हा एक आनंदाचा क्षण आजच्या या निमित्ताने आहे. सर्वांचंच मोलाचं सहकार्य या कामामध्ये आहे. सलीमभाई आणि त्यांचे सर्व सहकारी जे काम त्यांनी ही कंपनी त्या ठिकाणी करतात, अत्यंत वेळेवर त्यांनी रात्रदिवस हा पाण्याचा संभाव्य धोका समोर ठेवून खूप चांगलं काम त्या ठिकाणी, दर्जेदार काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सी न्यूज त्याचबरोबर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या योजनेच्या बाबतीमध्ये खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधव सह शरद पाचरणे, राहुरी.